सुभाष आपण यायचं आहे, आपलं हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सुभाष, ज्याने या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी बजावली, ते सुभाष ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आणि चला लगेच जीवी स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ खर्च करू नका. चला जीवी स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल असेल, इथून तुम्हाला कॉल दिला जाणार नाही, लगेच पॅनलाइज केलं जाईल. चला जीवी स्पोर्ट्स. पाहू शकता हा ग्राउंड आपण अगदी पाहतोय, अगदी 360 डिग्रीचा हा ग्राउंड आणि पाहतोय निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हा ग्राउंड. अगदी बाजूला आपण पाहतोय नदी देखील आहे. ड्रोन व्ह्यू पाहताय, पाहू शकता किती सुसज्ज असं मैदान आहे. चला 12th मॅन सुद्धा पाठवायचे. 12th मॅन नसले तर पेनल्टी असेल. श्री महाकाल आणि जीवी स्पोर्ट्स या दोन बलाढ्य संघांमध्ये आपण हा सामना रंगताना पाहणार आहोत. श्री महाकाल संघ थोडंसं आपण पाहिलं असेल तर पहिल्याच सामन्यामध्ये थोडंसं बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळालं. अमोल पाटील यांच्या बॅटमधून हव्यात अशा धावा देखील आल्या नव्हत्या. पाहू शकता ही नदी. स्ट्राईक एंडला निलेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विनोद दिलेश. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक 45+ असतील ते सातालतील आणि फलंदाज सुद्धा दोन्ही आपण पाहतोय 45+ आहेत. चला जास्त वेळ खर्च करू नका. जेवी स्पोर्ट्स खूप सारा वेळ खर्च करतायत आपण. टायमर सुद्धा सेट असेल. 15 मिनिटांचा कालावधी दिलाय आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल दोन्ही संघांना पेनल्टीचं सामोरं जावं लागलं होतं. आणि 4 षटकांचा सामना असेल. इथून पुढे होणारे सामने आपण पाहणार आहोत सर्व 4 षटकांचे राहतील. आणि 12th मॅन येण्या अगोदर तुम्ही सर्वांची कृपया करून नावे माहिती करून या. गोलंदाज शशिकांत, श्री महाकाळ संघाचे कर्णधार. आपण आपला 12th मॅन सुद्धा पाठवायचंय. चला पण सामन्याला सुरुवात करा. खूप वेळ खर्च करतायत आतापर्यंत. मला तरी वाटतं अर्ध षटक कंप्लीट व्हायला पाहिजे होतं, एवढं वेळ तुम्ही खर्च केलाय. जय श्रीराम. राजमाता जिजाऊमा साहेबांच्या चरणाशी वंदन आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवारा मानाचा मुजरा
त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा त्रिवार मानाचा मुजरा. आपण पाहत आहात अंबाडीवाडा परिसर 40+ प्रीमियर लीग आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे क्रिकेट रसिकांचे मी मराठी समालोचक रोहित गोरले शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय काय फटका सजवला होता. अगदी आपण पाहिलं असेल मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, डायरेक्ट जेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, अगदी स्वतःला झोकलं देखील होतं चेंडूवर, मात्र मिसफील्ड झाली आणि त्याच्यानंतर 4 धावांसाठी चौकार आलाय. 4 धाव्याने संघाचं खातं देखील ओपन केलं जात आहे. टायमर देखील सेट केला गेलाय. फर्स्ट बॉल आपण पाहिलं तर 11 वाजून 30 मिनिटांनी ट्रॅव्हल केला गेला होता. इथून टायमर देखील सेट आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचेच आहेत. आपण पाहिलं असेल मागच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना पॅनलाइज केलं होतं. चला तर बोलूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. पहिल्या चेंडूवर चौकार आला. यावेळेस नक्की आपण पाहतोय ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी लेट आपण पाहिलं असेल बॅट आली. त्यानंतर हा निर्धाव चेंडू आलाय. गुडलेन स्पॉटला चेंडू पिच केलं गेलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं असेल थोडंसं वलन देखील होतं, मात्र फलंदाज थोडंसं लेट आपले शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू आला. पहिल्या चेंडूवर चौकार देखील आला होता. त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव. फलंदाज पाहतोय निलेश. ओव्हर पिच चेंडू भिरकावून दिलाय सरळ स्टँड अँड डिलिव्हर. 1 बाउन्स हा आलाय. 4 धावांसाठी चौकार. चला जास्त वेळ घेताय तुम्ही. प्रत्येक चेंडूवर एकत्रित येणं आवश्यक नसतं. पंच याची दक्षता घ्यायची आहे तुम्ही सुद्धा. या आधीचा चेंडू आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवर होता. त्यानंतरचा हा चेंडू थोडंसं पुढे टेपला गेला तो वर बी चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहिलं. सरळ स्ट्रेट बॅटने आपण उडवलं गेलं. त्या ठिकाणी फलंदाज निलेश यांच्या बॅटमधनं 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार आलाय. आणि आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 8 या अंकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 8. यावेळेस शफल झाले तर स्विंग अँड मिस. शफल झाले होते. त्यानंतर ही लेंथ आपण पाहिली असेल. ही अप्रतिम लेंथ होती. अगदी लोवर फुलटॉस होता. ओपन क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता. या आधी सुद्धा याच प्रकारचा प्रयत्न झाला होता, मात्र जी लेंथ आहे त्यापासून थोडेसे चुकले होते. त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण फलंदाज पाहिले होते निलेश. हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विनोद. जीवी स्पोर्ट्स विनंती असेल, तुम्ही खूप वेळ खर्च करताय. प्रत्येक चेंडूला फील्ड चेंज करणं आणि प्रत्येक चेंडूला डिस्कस करणं आवश्यकता नसते. यावेळेस बुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढायचा प्रयत्न. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक सरसावलेत आणि झेल स्वीकारले जाईल. पहिलं विकेटचं बदन. विनोद बॅक टू द डग आउट. एकत्रित येऊ नका. जल्लोष जागेवरूनच करा, कारण तुम्ही खूप सारा वेळ खर्च करताय. इथून 15 मिनिटांचा कालावधी आहे. त्यामध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलमध्ये असेल. आणि वारंवार उल्लेख करतोय वेले बाबती, तुम्ही जर जास्तच वेळ खर्च करणार असाल तर धावांची सुद्धा पेनल्टी देण्यात येईल. याची सुद्धा दक्षता घ्यायची. नवीन फलंदाज आलेत सतीश मोरे. 5व्या चेंडूवर पहिली सफलता येताना आपण पाहतोय. गोलंदाज शशिकांत फुलटॉस चेंडू होता, त्यावर आपण पाहिलं असेल मिस टाइम शॉट. हा चेंडू आल्या नक्कीच ऑन साईडला भिरकावून दिलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं. दोन्ही क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि त्याच्यानंतर उचलून फेक देखील केली जाईल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होण्याची नक्की शक्यता होती. डायरेक्ट हिट करायचं होतं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल तर 3री धाव देखील कंप्लीट केली जाईल. छोटीशी चूक आणि त्या चुकीनंतर आपण पाहिलं असेल 4 धावा घेतल्यात. नक्की चौकार आलाय म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. कारण ज्या ठिकाणी 1-2 धावा होत्या त्या ठिकाणी 4 धावा येताना आपण पाहिल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण
धावसंख्या पाहतोय 13 या अंकावर. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं ना, अशाच प्रकारचं कृत्य राहिलं होतं. इकडनं फेकला तिकडे गेला, तिकडनं फेकला तिकडे गेला. अशा वेळेस शेवटचा चेंडू होता तो इनिंगचा आणि त्यावेळेस 6 धावा पलून पूर्ण केल्या होत्या. चला जास्त वेळ खर्च करू नका. आणि आता यावेळेस आपण पाहिलं या षटकाचा शेवटचा चेंडू होता आणि यावर 4 धावा आल्यात. मित्रांनो, ज्यावेळेस सामना सुरू होण्या अगोदर जी हडल घेतली जाते, टीम मीटिंग घेतली जाते ना, त्यामध्ये डिस्कस करणं आवश्यक असतं की कोणत्या क्रमांकाचं षटक कोणता गोलंदाज हाताळणार. तुम्ही जर प्रत्येक षटकानंतर या प्रकारचं जर कृत्य करणार असाल तर इथून तुम्हाला नक्कीच पॅनलाइज केलं जाईल आणि लास्ट ऑफिशियल कॉल असेल. इथून तुम्हाला कॉलिंग दिलं जाणार नाहीये, नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. चला जीव्ही स्पोर्ट्स पंच, प्रत्येक चेंडूला एवढा वेळ घेऊन देऊ नका. मित्रांनो, 11:30 पहिला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्यानंतर आता आपण पाहतोय 11:37 झालेत आणि पहिलं षटक फक्त संपलंय. पहिला चेंडू गोलंदाज आपण पाहिले महेश यांच्या हे ट्रॅव्हल करतील. पहिला चेंडू ऑफ साईडला लगेच ठेवला गेला होता, त्यावर पंच केला गेलाय आणि त्याचनंतर आपण पाहिलं असेल तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार. पाहू शकता कशा प्रकारे चेंडू होता, त्यावर आपण पाहिलं असेल तर अगदी नियंत्रण ठेवलं होतं. शॉर्ट सिलेक्शन सुद्धा अप्रतिम पाहायला मिळालं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फटका एक्झिक्यूट केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, मात्र आपण पाहिलं असेल टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंडूने वलन घेतलं. थोड्याशा तांत्रिक अडचणी आहेत त्या ठिकाणी, त्याचनंतर चौकार आले. मात्र या फटक्यासाठी नक्कीच खूप सारं कौतुक केलं जाईल. फटका आपण पाहिला असेल कशा प्रकारे सजवला गेलाय. थोड्याशा इजा झाल्यात, थोडीशी दुखापत आहे म्हणून गोलंदाजी मार्कवर जे गोलंदाज होते त्यांनी माघार घेतली आणि आता दुसरा गोलंदाज आपण पाहतोय रमेश. पहिले चेंडूवर चौकार आला. गोलंदाज आपण पाहतोय रमेश. चला, खूप वेळ खर्च करताय तुम्ही. जीव्ही स्पोर्ट्स वेळ देऊनही जर तुम्ही इथून एवढा जर वेळ खर्च करणार असाल ना, तर तुम्हाला धावांची देखील पॅनल्टी दिली जाईल. कर्णधार याची दक्षता घ्यायची. चला तर बोलूया, तर रमेश आलेत. वेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला डोलवलाय अलाउंड द कार्पेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिला असेल हा चेंडू देखील अप्रतिम होता. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक होते, एक धाव पळून पूर्ण केली गेली. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सतीश. सतीश सफल झाले होते. अगदी आपण पाहिलं तर लोवर फुलटॉस होता आणि खूपच जास्त प्रमाणात सफल झाले होते. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक विकेटचं बंधन. सतीश बॅक तोडत आउट. दादा फिल्डिंग फिरवा ना. फिल्डिंग फिरवण्यासाठी पण डिस्कस करणं आवश्यक नसतं ना. नवीन फलंदाज आलेत अमोल. नक्कीच अमोल यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी निराश केलं होतं, तर या सामन्यामध्ये नजरा वेधल्या असतील कशा प्रकारे फलंदाजी करतील. हुकमाचा एक्का म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये.
अमोल पाटील. या आधीचा काळ सुद्धा खूप सारा गाजवलाय त्याने. त्यांच्या नावातच दबदबा होता. अमोल पाटील नाव ऐकलं तरीही थोडेसे फलंदाज घाबरायचे. तेच अमोल पाटील आलेत तर नक्कीच लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन नव्हतं, अळवून कार्पेट खेळून काढलं जात आहे. मिसफिल्ड काढली आहे त्या ठिकाणी. डीप मिड विकेटला मिसफिल्ड आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय 4 धावांसाठी आलाय चौकार. त्यांच्याकरिता करिता पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारास वैभव ठाकरे यांच्याकडनं रोख रक्कम 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. चमकार आलाय यात पुन्हा एकदा. आता सफल झाले तर हा चेंडू पाहिला असेल. अगदी बोट फिरवली होती या चेंडूवर, पण पाहिलं असेल सफल झाले. मात्र हा चेंडू पहा झाल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं आतल्या दिशेनं आला चेंडू आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू देखील आलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजाने फलंदाजीची शैली ती ओळखली आहे आणि त्या प्रकारे गोलंदाजी सुद्धा करतायत. त्यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केला गेलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एका डप्प्याच्या साह्याने उचलून फेक केला जाईल. एकच धाव नक्कीच घेतली गेली आहे या चेंडूवर आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निलेश यांच्या बॅटमधनं तब्बल 3 चौकार देखील आलेत. धावसंख्या आपण पाहतोय 23 रन्स. षटक समाप्त झालंय. नक्कीच एक चेंडू याआधी महेश याने हाताळला होता आणि धावसंख्या झाली आहे 23 रन्स. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जितू पवार. जितू पवार नवीन गोलंदाज आलेत. तर 2 षटकांचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय 23 रन्स आणि इथूनही अजून 20 ते 25 धावा आल्या ना तर खूप चांगलं स्कोर बनवू शकता. कारण आपण पाहिलं असेल या 40+ सामन्यामध्ये 40 ते 45 धावा एक चांगला स्कोर मानलं जातं. 4 षटकाचा विचार केला तर यावेळेस अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू आपण पाहतोय. अगदी अमोल पाटील यांना चकवा दिलाय या चेंडूवर, बांधून ठेवलं गेलंय. यॉर्कर लेनचा चेंडू होता. यापुढील होणारा सामना वाशिम चॅलेंजर्स विपक्ष मॉर्निंग वाडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. अमोल या वेळेस भिरकावून दिलाय. अगदी आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला प्लॉट मध्ये ट्रॅव्हल केला गेलाय. 6 धावांसाठी आलाय अमोल पाटील यांच्या बॅटमधनं षटकार. आपण पाहिलं यावेळेस नक्कीच अप्रतिम फटका एक्झिक्यूट केला गेला आणि खूप साऱ्या चांगल्या फटक्यामध्ये ताकद देखील होती. 6 धावांसाठी षटकार आला. यासाठी ओळखलं जातं अमोल पाटील यांना आणि ती ओळख दाखवून देत असताना मैदानामध्ये पाहतोय. हा पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय जो पहिला चेंडू हाताळला होता त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी ओपन क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. वाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर देखील वळताना पाहतोय. कमबॅक केलं गेलं गोलंदाज जितू यांनी. षटकार आल्यानंतर अशा प्रकारचं चेंडू हाताळणं आपण खूप कमी प्रमाणात पाहत असतो. षटकार आल्यावर दबावात असतात. यावेळेस अजून एक आपण पाहतोय शॉर्ट टर्म पुल केलं जात आहे. चेंडू जाईल. 6 धावांसाठी आलाय षटकार.
6 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 35 या अंकावर. 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अमोल पाटील आता तापलेत. हा फुल टॉस चेंडू होता, हवं तसं बॅटवर आला नव्हता कार्पेट गेलाय. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडली आहे. या आधी सुद्धा त्याच क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडली होती आणि आता देखील तेच करताना पाहतोय. अजून एक आलाय 4 धावांसाठी चौकार. पुढील होणारा सामना चॅलेंजर्स वासिंद विपक्ष मॉर्निंग वाडा. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती आहे आपण टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. आता दबावात असतील गोलंदाज, कारण आपण पाहिलं तर त्या प्रकारचे फटके सुद्धा येतात. फुलटॉस चेंडू आणि यावेळेस फुलटॉस चेंडूवर पुरेपूर समाचार घेतला जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. अजून एक आलाय 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 45 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणि अमोल पाटील यांच्याकरिता पारितोषिक सुद्धा होतं की प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं कॅश प्राईज. आता गोलंदाज पाहतोय जितू पाटील. याआधी जितू पवार होते, आता जितू पाटील आलेत. चला मॉर्निंग वाडा आणि चॅलेंजर्स वासिंद दोन्ही संघाचे कर्णधार. यावेळेस पाहू शकता सफल झाले होते आणि लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. अलाउन द कार्पेट मात्र एकच धाव घेतील, कारण अमोल पाटील यांना या षटकामध्ये नक्कीच स्ट्राईक असणं आवश्यक आहे. कारण शेवटचं षटक आपण पाहतोय स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आणि त्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा घेण्याचा प्रयत्न असेल. चला मॉर्निंग वाडा आपण सुद्धा यायचं. या ठिकाणी चॅलेंजर्स वासिंद संघाचे कर्णधार निलेश आमच्यामध्ये जोडले गेलेत. अमोल पाटील यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहिले ना तर 3 षटकार आलेत आणि 1 चौकार देखील आलाय. तो अमोल पाटील स्ट्राईक एंडला असेल. पुन्हा सज्ज आपण पाहतोय गोलंदाज जितू पाटील. शॉर्ट पिच चेंडू नक्कीच फोर्स केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ वरून आलेत आणि झेल सोडली गेली आहे. अगदी लॉंग ऑफ वरून लॉंग ऑन पर्यंत धावत गेले आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर झेल सोडला गेलाय. ही झेल कुठेतरी महागडी ठरणार आहे का, कारण आपण पाहतोय समोर फलंदाज होते अमोल पाटील आणि अमोल पाटील यांची झेल सोडली गेली आहे. मोठं जीवनदान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि ही महत्वपूर्ण विकेट सुद्धा ठरली असती सर, कारण आपण पाहतोय अमोल पाटील आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी करतायत आणि त्यांची झेल सोडणं खूप महागडं ठरू शकतं. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 48 रन. पुन्हा जितू पाटील आता सफल झाले. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. काही चेंडू हाताळला, अगदी पाहिलं होतं. फलंदाज सफल झाले आणि त्यानंतर परफेक्ट वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावांचा प्रयत्न देखील झाला होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये निलेश बाद होत असताना नवीन फलंदाज आलेत सागर. नक्कीच आपण पाहिलं असेल षटकार आला त्यानंतर सफल झाले होते आणि सफल सुद्धा खूप अगोदर झाले होते. आपण पाहिलं असेल गोलंदाजाने जेव्हा रनअपला सुरुवात केली त्यावेळेस सफल झाले होते, ओळखलं आणि त्याच प्रकारचा चेंडू देखील आपण पाहिलं. अगदी परफेक्ट वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या हाताने ऑफ साईडला फ्लिक केलं होतं प्लेटच्या स्वरूपात आपण पाहायला मिळालं आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता आणि त्या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सलामीला आलेला फलंदाज निलेश सुद्धा बाद होताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पाहतोय 49 रन.
खूप साऱ्या चांगल्या धावा आल्यात. 4 षटकांमध्ये सुद्धा आपण पाहतोय अशा प्रकारे फलंदाजी आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, शेष आहे. 3 चेंडूंमध्ये इथून नक्कीच एखादा मोठा फटका आला ना तर धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डमध्ये अजून खूप साऱ्या चांगल्या जोडल्या जातील. हा चेंडू पाहतोय अप्रतिम चेंडू. अगदी याआधी आपण पाहिलं तर जेल सोडली होती, त्यानंतर मात्र कमबॅक पाहतोय गोलंदाज आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. याआधीचा व्हाईट यॉर्करचा स्वरूपात चेंडू, हा चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट पिच होता, मात्र आपण पाहिलं असेल बोटं देखील फिरवली होती. आता शफल झालेत पुन्हा एकदा, यावेळेस सोडून दिलाय. पाहिलं फलंदाज अमोल शफल झाले. नक्कीच फलंदाजाला फॉलो केलं होतं गोलंदाजाने, मात्र लाईन आपण पाहिली असेल तर थोडीशी भरकडलेत आणि त्याच्यानंतर पंचांनी आम्हाला दर्शवलंय हा दिशाहीन चेंडू. अमोल पाटील वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या 50. अमोल पाटील वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 30 धावांवर केलत आहेत आणि हा पहिला फलंदाज असेल जो 30 धावांवर केलतोय. आता मात्र भिरकावलाय, मात्र मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द बॉल आणि अजून एक चूक, झेल सोडली गेली. नक्कीच गोलंदाज तर पूर्णपणे प्रयत्न करतोय, त्या प्रकारची गोलंदाजी देखील होते, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये हवी तशी. वारंवार चुक्यात बल अमोल पाटील याला दुसरं जीवनदान दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल नक्कीच या षटकातील. यापुढील सामन्याची आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. मॉर्निंग वाडा आणि चॅलेंजर्स वासिन. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम्स होता. यष्टीरक्षक येतील डाऊन द बॉल आणि यावेळेस झेल स्वीकारली जाईल. विकेटचं पतन. अमोल बॅक टू द डगआउट. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 52 आणि विजयाकरिता 53 धावांची आवश्यकता असेल. वलियात यापुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे, जिथे आपण पाहणार आहोत चॅलेंजर्स वासिन विपक्ष मॉर्निंग वाडा. पुढील सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. आपल्या समेत आहेत सचिनजी जाधव साहेब, यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चला नाणेफेकीकडे वळणार आहोत. त्या ठिकाणी आहेत चॅलेंजर्स वासिन आणि मॉर्निंग वाडा, या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. BS कॉलिंग आहे आणि यस BS चालय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावर विराजमान व्हायचंय. वासिन संघ, आपण नाणेफेकी जिंकलात, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणार आहात. 4 षटकांचा सामना आहे आणि या आधीच्या पहिल्या सामन्यामध्ये तुमची खूप चांगली आम्ही खेळी सुद्धा पाहिली. या सामन्यामध्ये काही वेगळी रणनीती असेल का, किंवा आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? या सामन्यामध्ये आम्ही 40 ते 45 रनांमध्ये रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, या सामन्यात सुद्धा ते चांगली कामगिरी करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. ॲज अ कप्तान तुमची भूमिका कशी राहणार आहात? मागच्या सामन्यामध्ये तुम्ही अप्रतिम षटक हाताळलं होतं, 3 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट देखील घेतले होते. तर ॲज अ कप्तान तुमची कशा प्रकारे या सामन्यामध्ये कामगिरी पाहायला मिळेल? नक्कीच मागच्या सामन्यात जशी कामगिरी झाली त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा या सामन्यात सुद्धा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्यामुळे माझ्या संघाला सुद्धा माझ्याकडनं प्रेरणा मिळेल. हे होते वासिन संघाचे कर्णधार, वलियात वाडा संघाचे कर्णधार आहेत. जर तुम्ही नाणेफेकीचा गोल तुमच्या दिशेने लागला असता तर निर्णय काय असतं? आम्ही फलंदाजी घेतली असती, कारण पहिल्या मॅचमध्ये आम्हाला फलंदाजी करायला मिळाली आणि त्याच्यामध्ये चांगली धावसंख्या उभारून आम्ही ती मॅच जिंकलेले आहेत. की जे करायचं होतं तेच तुमच्या वाट्याला आलंय. तर फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल?
जास्तीत जास्त म्हणजे 50-55 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आमच्यामध्ये चांगले हिटर आहेत. ओके, तर हे होते मॉर्निंग संघाचे कर्णधार. न्यूज येते टॉसबॉक्स मधनं. चॅलेंजर्स वासिन संघाने नाणेफेकीचा कोल्ड प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय मॉर्निंग वाडा संघाला फलंदाजी करिता. तर वलियात समालोचन कक्षाकडे त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक यासिम साठे सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थैंक यू रोहित. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अंबाड़ी द्वारा आयोजित अंबाड़ी वाड़ा परिसर 40+ प्रीमियर लीग 2026 में एक बार फिर से तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत. पहले बल्लेबाजी करते हुए श्री महाकाल ने 52 रन का बड़ा योग खड़ा किया और 53 रनों का लक्ष्य निर्धारित किया है. अमोल पाटिल ने जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन किया. 3 गगनचुंबी छक्के और एक क्लासिकल चौका उनके बल्ले से देखने मिला और उसका परिणाम ये हुआ कि बड़े लक्ष्य निर्धारित करने में सफल हुई यहाँ पे श्री महाकाल की टीम. अब जीतने के लिए 53 रनों की जरूरत. मनोज और शशिकांत के रूप में दोनों सलामी बल्लेबाज मैदान के बीच. गेंदबाजी के लिए नीलेश आए हैं. दिलेश मनोज पहली गेंद का सामना करेंगे दिलेश की. पावर प्ले का पहला ओवर चलता हुआ और पहले से एक्सीलेटर पे पैर रखना पड़ेगा शशिकांत. दिलेश की पहली गेंद मनोज के लिए छोटे से रनअप के साथ राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद को उठा के खेलने का प्रयास किया. मिडल स्टंप के सामने पकड़े गए. एम्पायर सोनिया पाटिल की उंगली आसमान की तरफ. पहला झटका लगा. जीवी स्पोर्ट्स को महत्वपूर्ण बल्लेबाज का आउट होना बहुत ही मुश्किल में डाल देगा. 18:57 पहिला चेंडू पडलाय. 15 मिनिटात 3 षटकं पूर्ण करावीच लागतील, अन्यथा एका खेळाडूला सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल शेवटच्या षटकात. टाइमर लावलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करायचे. मनोज आउट होके पेवेलियन में लौट रहे. पहले ही गेंद पे सफलता प्राप्त की यहाँ पे दिलेश ने. जबरदस्त गेंदबाजी दिलेश द्वारा. मुश्किलें और बढ़ती हुई यहाँ पे जीवी स्पोर्ट्स के लिए, क्योंकि पहले ही 53 रनों का बड़ा लक्ष्य बनाना है और पहली गेंद पे मनोज जैसा महत्वपूर्ण विकेट खो दिया. लॉफ्टेड शॉट खेलना चाहते थे मनोज, लेकिन पैड के निचले हिस्से पे लगा. मिडल स्टंप के सामने पकड़े गए. सोनिया पाटिल ने उन्हें आउट करा दिया. अब नए बल्लेबाज आए हैं अतुल जीवी स्पोर्ट्स की ओर से. दिलेश की दूसरी गेंद का सामना करेंगे. पावर प्ले का वर्ड चलता हुआ. चले दिलेश, राइट आर्म मोड़ दो विकेट. वाइड यॉर्कर थी, अपनी जगह पे खड़े रह के लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास था और लॉन्ग ऑन के ऊपर से 22 के रूप में एक अतिरिक्त रन आता हुआ. और इस अतिरिक्त रनों के साथ रनों की शुरुआत होती हुई जीवी स्पोर्ट्स के लिए 1 रन बगैर 1 विकेट के नुकसान पे. क्योंकि पावर प्ले का ओवर चल रहा है, इसलिए सर्कल के बाहर सिर्फ 3 ही फील्डर रहेंगे. एक को मिड विकेट के क्षेत्र में रखा गया है, इसको वाइड इज लॉन्ग ऑन के क्षेत्र में. चले दिलेश, राहुल के लिए इस बार लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास. आंशिक सफलता मिलती हुई. फील्डर वहां पे मौजूद है मिड विकेट के क्षेत्र में. थोड़ी सी मिस फील्डिंग हुई, थोड़ी सी फंबलिंग हुई. दौड़ के 2 रन पूरे कर दिए दोनों बल्लेबाजों ने. और इन 2 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा जीवी स्पोर्ट्स का 3 रन 1 विकेट के नुकसान पे. चौके और छक्के मारने ही होंगे यहाँ पे जीवी स्पोर्ट्स के बल्लेबाजों को. हवा में उठा के मारा जरूर है. मिड विकेट के क्षेत्र में दूर है फील्डर, कैच नहीं कर पाएंगे. दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज और आउट करार दिए गए. दूसरा झटका लगा. थँक्यू डीजे. 12:15 ते 2 ही जेवणाची वेळ.
त्यामुळे प्रत्येक आलेल्या खेळाडूंनी आणि पाहुण्यांनी जेवण करून जायचं आहे. 12:15 ते 2 नंतर मात्र कोणालाही जेवण भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे. व्हेज जेवण आहे, सात्विक जेवण, शुद्ध शाकाहारी. उद्या मात्र बॉयलर ठेवण्याचा विचार चालू आहे इथे. नॉनव्हेज असेल उद्या काहीतरी. काल कोणब्या होत्या. रमेश आए हैं नए बल्लेबाज के रूप में. मुश्किलों में घिरी हुई यहाँ पे अब जीवी स्पोर्ट्स की टीम. स्कोर बोर्ड पे केवल 4 रन बने हैं और 2 महत्वपूर्ण विकेट खो दिए हैं. 53 रनों का बड़ा पहाड़ जैसा लक्ष्य का पीछा करना है. अमूल की शानदार बल्लेबाजी के बलबूते पे श्री महाकाल ने पहले बल्लेबाजी करते हुए 53 रनों का बड़ा लक्ष्य निर्धारित किया है यहाँ पे जीबी स्पोर्ट्स के सामने. और 53 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए संकटों को में यहाँ पे घिरी हुई उनकी टीम. इस बार हवा में शानदार तरीके से हवा में उठा के मारा है. एक टिप्पा खाने के बाद गेंद आ जाएंगी लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. मैच के बल्ले से ये पहला चौका आता हुआ इन 4 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा जीबी स्पोर्ट्स का. 8 रन 2 विकेटों के नुकसान पे. हवा में गेंद, फील्डर कैच नहीं और बेहतरीन कैच. मिड ऑन के क्षेत्र में एक और विकेट का पतन. का विकेट खो दिया. एक चौका लगाया रमेश ने. दूसरा चौका लगाने के चक्कर में मिड ऑफ के क्षेत्र में कैच दे बैठे. मिड ऑफ के ऊपर से मारना चाहते थे, मिडल नहीं कर पाए थे, खड़ी रह गई थी गेंद और शानदार कैच लिया था मिड ऑफ के क्षेत्र में. ये तीसरा झटका लगा. जीबी स्पोर्ट्स की टीम की हालत काफी खराब. चला फास्ट गया हरी. स्पीड अप. पंच जरा त्यांना इंस्ट्रक्शन द्या आणि सामन्याला सुरुवात करा. जतीन आए हैं नए गेंदबाज के रूप में, जबकि महेश नए बल्लेबाज के रूप में. अतुल खेलने के लिए तैयार. जतिन दूसरी ओवर लेके अपनी व्यक्तिगत पहली और अपने टीम की ओर से दूसरी ओवर लेके आए हैं और उनकी पहली गेंद का सामना करेंगे राहुल. पहली ओवर की समाप्ति के बाद ज़्यादा रन नहीं बन पाए, केवल 8 रन बने हैं. 4 ओवर का मैच है. 53 रनों का बड़ा लक्ष्य का पीछा करना है. यहाँ पे ज़रा एक्सीलेटर पे पैर रखना पड़ेगा, रनों की गति को बढ़ाना पड़ेगा, थोड़ी आक्रामकता दिखानी पड़ेगी, थोड़ा एग्रेसिव नेचर का प्रदर्शन करना जरूरी. चले जतिन. पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. रक्षात्मक तरीके से बैक टू द बॉलर. अपने फॉलो थ्रू में शानदार फील्डिंग का प्रदर्शन. बेहतरीन शुरुआत यहाँ पे जतिन द्वारा. गुडलाइन स्पॉट पे टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ रहती. रक्षात्मक तरीके का शॉट खेलने पे विवश होना पड़ा अतुल को. बैक टू द बॉलर खेला. रन बनने की कोई संभावना नहीं. डॉट बॉल. दूसरी गेंद एक बार फिर से उसी लाइन पे यॉर्कर करने का प्रयास. बिल्कुल समझ में नहीं आई अतुल को. पढ़ नहीं पा रहे गेंदबाजों को. और बेहतरीन शुरुआत यहाँ पे जतिन द्वारा. 2 गेंदे, कोई रन नहीं दिया जतिन ने. पहली ओवर की समाप्ति के बाद केवल 8 रन बने थे. 53 रनों का बड़ा लक्ष्य है. मुश्किलें लगातार बढ़ती जा रही है यहाँ पे जीबी की स्पोर्ट्स के लिए और उसका पूरा श्रेय जाता है यहाँ पे श्री महाकाल के गेंदबाजों को. अच्छी गेंदबाजी अभी तक. दिलेश ने पहले ओवर में केवल 8 रन दिया, हाथ खोलने का मौका नहीं दिया. और अब जतिन 2 गेंदों पे कोई रन नहीं. चले जतिन. इस ओवर में तीसरी बार राइट आर्म ओवर द विकेट. एम्पायर के पास पहुंचे. गेंद की ऑफ स्टंप के बाहर.
इस बार टिप्पा खाने के बाद और ज़्यादा बाहर निकली, एम्पायर ने उसे दिशाहीन घोषित की। एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा जीबी स्पोर्ट्स का 9 रन 3 विकेटों के नुकसान पे। 16 गेंदों में 44 रनों की जरूरत। एक बार फिर से ऑफ स्टंप के बाहर थी, एक बार फिर से एम्पायर उसे दिशाहीन घोषित करेंगे। एक और अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 10 रन। अच्छी शुरुआत के बाद अपनी दिशा खो दी यहाँ पे जतिन ने। 2 गेंदें डॉट की थी, लेकिन उसके बाद ज़्यादा प्रयास करने के चक्कर में, गति प्राप्त करने के चक्कर में अपनी दिशा खोई। इस बार फिर से शायद ऑफ, लेकिन इस बार एम्पायर की नज़र में फेयर डिलीवरी, एक और डॉट बॉल निकालने में सफलता, क्योंकि थोड़ा सा बाहर निकल आए थे बल्लेबाज। चले जतिन, इस बार हवा में खड़ी रह गई, ये नो मैंस लैंड में जाके टिप्पा खाएंगी। 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने और 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। 1 या 2 रन से काम बनने वाला नहीं है भाईजान, यहाँ पे चाहिए आपको छक्के और चौके, और वो आ नहीं रहे। 14 गेंदों में जीतने के लिए अब 42 रनों की जरूरत। लक्ष्य लगातार कठिन होता जा रहा है अब जीबी स्पोर्ट्स के लिए। हालांकि श्री महाकाल की टीम पहला ही मैच हार गई थी, लेकिन उसके बाद जबरदस्त कमबैक। अमूल का बल्ला चमका, 3 छक्के लगाए, 1 चौका लगाया और एक सम्मानजनक योग तक पहुंचा दिया अपने टीम के स्कोर को अमोल पाटिल ने। और उसका नतीजा ये हुआ कि इस वक्त प्रेशर में जतिन। महेश के लिए शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर पुल करने का प्रयास था। ऑफ साइड की गेंद को ऑन साइड में घुमा के खेलना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से, और बाकी का काम अमोल पाटिल ने पूरा कर लिया। एक और डॉट बॉल। चले जतिन, राइट आर्म मोड़ द विकेट महेश के लिए। इस बार भी बल्ले के बीच नहीं ले पाए, निचला हिस्सा लगा और जब तक के मिड विकेट के फील्डर गेंद को फील्ड करते दौड़ के 1 रन पूरा कर लिया। ओवर की समाप्ति। तो 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 12 रन। अब 12 गेंदों में 41 रन, यानी प्रति ओवर 20 रन बनाने ही होंगे। और ये लक्ष्य और कठिन हो जाएगा जब आपके सामने गेंदबाजी करेंगे अमोल पाटिल। आइकॉन खिलाड़ी है अमोल श्री महाकाल के, और टेनिस क्रिकेट में अपना दबदबा मनवा चुके हैं। पहली इनिंग के अंदर शानदार बल्लेबाजी भी की थी अमोल ने, इस वक्त गेंदबाजी के साथ। और अमोल की पहली गेंद का सामना करेंगे महेश। लक्ष्य काफी कठिन, चार्ज लेना पड़ेगा पहली गेंद से। चले अमोल, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फुल टाइट डिलीवरी और शानदार तरीके से हवा में उठा के मार दिया है सीधी इसको लेग बाउंड्री के बाद 6 रनों के लिए। DJ Vaibhav in the mix. बल्ले से ये पहला छक्का, ये 6 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 18 रन। बिल्कुल बिल्कुल इसी तरह से खेलना होगा। महेश ने जैसे चैलेंज को कबूल किया है, पहुंचे अमोल, गेंद की उठा के खेलने का प्रयास था, एज लगी थी पॉइंट के क्षेत्र में, फील्डर के आगे जाके टिप्पा खाई, दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने, और ये रन आउट के रूप में एक और विकेट का पतन।
नए बल्लेबाज अमोल के सामने, चले अमोल, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास था, एज लेती हुई चली गई शॉर्ट थर्डमैन के क्षेत्र में, जब तक कि फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 20 रन। सिंगल डबल से कुछ होने नहीं वाला। तीसरा ओवर चल रहा है, अच्छी गेंदबाजी अभी तक, पहली गेंद पे छक्का खाने के बाद अच्छा कमबैक यहाँ पे अमोल द्वारा। 9 गेंदों में जीतने के लिए 33 रनों की जरूरत। इस बार खड़ी रह गई है गेंद, अमोल नीचे और आसान सा कैच टिपका दिया, दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 21। ये तो अच्छा है कि रन ज्यादा है, वरना अमूल के लिए बहुत कठिन हो जाता। इस तरह के कैचेस छोड़ते नहीं है अमोल, कभी कभी हो जाता है। लेकिन 1 या 2 रन से काम बनने वाला नहीं है यहाँ पे जीबी स्पोर्ट्स का, चाहिए छक्के और चौके, वो आ नहीं रहे। इस बार आगे निकल के खेलने का प्रयास, बिल्कुल बीट किया बल्लेबाज को, कुछ भी समझ नहीं पाए। बल्ला जा रहा था कानपुर, गेंद चली गई नागपुर, दोनों का कोई मिलन नहीं। 21 7-32 7 चेंडूत धावा हव्यात त्या 32। आखिरी गेंद ईश्वर की, चले अमोल, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बैक साइड गेंद की थी, इस बार पैड पे लगी, विकेट कीपर ने खुद फील्ड कर लिया, दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। चला, जे खिलाडी फ्री असतील किंवा ज्यांच्या सामने झाले असतील त्यांनी लगेच लंचसाठी जायचंय। 6 गेंदों में 31 रनों की जरूरत। नेक्स्ट मैचचे फील्डरने अगदी तयारीत राहायचंय। मोहन आए हैं आखिरी ओवर लेके, बहुत ही कठिन लक्ष्य अब। संतोष है गेंदबाज के रूप में, संतोष आए हैं, चले संतोष, राइट आर्म ओवर द विकेट, स्लोअर डिलीवरी गति के साथ बीट किया, स्विंग कर दी हुई गेंद अंदर की तरफ लाए, बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से कुछ भी समझ नहीं पाए, एक आउट डॉट बॉल। और अब ऐसा लगता है जीबी स्पोर्ट्स के बल्लेबाजों के बॉडी लैंग्वेज से कि वो अब निराश हो चुके हैं, तकरीबन उन्होंने होप यानी उम्मीद छोड़ दी है। लौट के 1 रन पूरा कर लिया। अब केवल औपचारिकताएं बची है इस गेंद में। वाशिम संघाच्या संघनायकांनी सामना संपल्यानंतर त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। याच्यानंतर होणारा सामना हवा में जरूर थी, कैच नहीं ले पाए, लेकिन रन भी नहीं लिया, क्योंकि हॉप ही खत्म हो चुकी है, उम्मीद ही खत्म हो चुकी है। अब केवल औपचारिकताएं बची इस मैच में। अच्छा परफॉर्मेंस यहाँ पे श्री महाकाल का, यहाँ पे उठा के मारा है फील्डर, गेंद के नीचे, एक और विकेट का पतन। मालक, ऑनर ऑफ द टीम, लेकिन देर से आए, तब बल्लेबाजी करने आए जब मैच में कुछ बचा नहीं है। प्रशंसा करनी होगी श्री महाकाल की, पहला मैच हारने के बाद जबरदस्त कमबैक, और श्रेय जाता है एक बार फिर से अमोल पाटिल को, जिनकी जारहाना और एग्रेसिव बल्लेबाजी ने 53 रनों का बड़ा लक्ष्य निर्धारित करने में सहायता की। यहाँ पे श्री महाकाल की एक आउट डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी संतोष की, केवल 1 रन दिया अभी तक संतोष ने। इस बार फुल टच डिलीवरी,
फील्डर मौजूद है, कैच ड्रॉप हुआ। दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज, एक ही रन के लिए, सॉरी, क्योंकि जानते हैं अभी 1 या 2 रन निकाल के कुछ बनने वाला नहीं है। और तो इस तरह से श्री महाकाल की ये पहली विजय इस टूर्नामेंट की, और बड़े अंतर से जीता है मैच, याद रखिए, इसलिए रन रेट भी बहुत अच्छा हो गया होगा यहाँ पे। अमोल पाटिल मैन ऑफ द मैच, 32 रनों का योगदान दिया अमोल ने, 3 गगनचुंबी छक्के, 1